Our chief guest, Honorable Mr. Anant Nath sir. के लिए कोशिश कर रहा है या करनी चाहिए, एक्चुअली मेरे को कहना चाहिए कोशिश करनी चाहिए, बिकॉज मीडिया के बहुत सारे ऐसे हिस्से हैं जो कोशिश नहीं कर रहे हैं, बट एक अलग तरह के नेशनलिज्म की, जहां 1880 में इंडियन नेशनलिज्म की बात थी, फ्रीडम मूवमेंट की बात थी, आज प्रेस के ऊपर एक अलग तरह के नेशनलिज्म, एक अलग तरह के राष्ट्रवाद का जोर पड़ रहा है। हम सब जानते हैं वो किस तरह का राष्ट्रवाद है, वो एक हिंदू राष्ट्रवाद है। उस हिंदू राष्ट्रवाद के वेट पे पिछले 10 साल से तो कह ही सकते हैं, इंडियन प्रेस के काफी बड़े हिस्से ने घुटने टेके हुए भी हैं और काफी बड़े हिस्से ने लड़ाई भी कर रहा है। और ये हमारे आगे चुनौती है कि हम जितने भी इज्म्स हैं, जितने भी वाद हैं, नेशनलिज्म एक तरफ, कॉन्स्टिट्यूशनलिज्म दूसरी तरफ, फंडामेंटलिज्म एक तरफ, कट्टरवाद, और सेक्युलरिज्म, धर्मनिरपेक्षता दूसरी तरफ, ऑब्सक्यूरेंटिज्म एक तरफ और ऑब्जेक्टिविटी दूसरी तरफ। हम इसमें कहाँ हैं? इसमें कोई अपने आप में अगर हम ये बोले कि फला मीडिया राइट विंग है या लेफ्ट विंग है, उसमें आई डोंट थिंक सो किसी को आपत्ति होनी चाहिए, क्योंकि हर मीडिया की अपनी एक बायस होती है। लेकिन आप उस बायस के अंदर आकर उस बायस के प्रोपेगेंडिस्ट बन रहे हैं या उस बायस से इन्फॉर्म होकर ऑब्जेक्टिव जर्नलिज्म कर रहे हैं, ये एक सवाल हमारे सामने होना चाहिए। तो 150 साल पहले एक नेशनलिज्म था, आज भी एक नेशनलिज्म है। 150 साल पहले एक लीगल सिस्टम था जो प्रेस को गवर्न कर रहा था, आज भी एक लीगल सिस्टम है जो प्रेस को गवर्न कर रहा है। सवाल यह है कि ये प्रेस जो लीगल सिस्टम हमारे सामने आज है, अगर हम उसको 150 साल पहले से देखें, क्या वो ज्यादा लिबरल है या ज्यादा इंसुलर है? जवाब शायद आप सबको मालूम है। आज के दिन पिछले 3-4 साल से जिस तरह का लीगल सिस्टम बन गया है, वो प्रेस को कंट्रोल करने में कोई कसर नहीं छोड़ रहा है। तो इन दो वाक्यों पे मैंने सोचा मैं अपने आज बात करूंगा, क्योंकि हम हैं इस जगह पे जहाँ पे इंडियन नेशनल मूवमेंट की बहुत बड़ा हिस्सा स्टार्ट हुआ। लोकमान्य खुद उस लीगल सिस्टम के विक्टिम रहे, सेडिशन चार्जेस में 6 साल रहे, 3 बार गए शायद, और केसरी अखबार ने जिस तरह के कैंपेन किए उसका उनको सरकार ने उनके पीछे उनको कन्विक्ट किया। और सो ये दोनों लेंसेज, नेशनलिज्म और लीगल सिस्टम, एक तरह से जो चुनौती हमारे आगे बन गए हैं, इसके आगे हमें अपना रिस्पॉन्स एज अ फ्रेटर्निटी सोचना है। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. फासावरती नसलं तरी उलटं लटकवलंच पाहिजे. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, पुणेकरांना खास करून, की हा अख्खा विषय हा पुणेकरांचा आहे. एक विकासाचं स्वप्न दाखवणं खूप चांगलं आहे की इकडे जॉगिंग ट्रॅक होईल, सायकल ट्रॅक होईल, हे बरोबर आहे. पण त्याच्यासाठी माझ्या शहराची काय हानी होणार आहे ते सुद्धा दाखवा ना जरा. आणि मी फक्त 2 फोटो तुम्हाला दाखवणार आहे. हे घेऊन जा. हा पहिला फोटो एक दाखवतोय गुगल मॅपचा. मुंबईमध्ये जसं पूर आल्यानंतर आपण काही ठिकाणी त्याची उपाययोजना केली, तरी देखील यावर्षी आणखीन वेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं. कारण मुंबईमध्ये चाललेली बेसुमार नियोजन शून्य मेट्रोची कामं, अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यामध्ये, पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होते, पोटाचे विकार होत आहेत.
तसंच पुण्यामध्ये ही जी आपली मुळामुठ आहे, एकतर काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल, पण व्यंकय्या नायडू आले होते आणि त्यांनी विचारलं नदीचं नाव काय. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की मुळामुठा. त्याला काही काय नावं आहेत, नावं कशी पाहिजे. काय व्यंकय्याचं नाव ठेवायचं नदीला, का मोदींचं नाव ठेवायचं, मोदी नदी. सगळीकडे मोदी 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 चाललंय, पण त्यांनी सांगितल्यांची नावं बदला. नावं तर ते बदलूच शकत नाही, पण ते नद्यांचे प्रवाह बदला. एक ह्या नदीच्या प्रवाहामध्ये नाईक बेट आहे, नाईक बेट पुणेकरांना आहे ना रे, हो की नाही. हे नाईक बेटाचा फोटो आहे, भर टाकण्यापूर्वीचा. तुम्हाला लांबून दिसणार नाही आहे. दोन्ही बाजूनी त्या नदीचा प्रवाह जातोय. आणि हा पुढचा जो फोटो आहे तो फोटो मी दाखवतो, त्याच नाईक बेटाचा आहे, पण एका बाजूनी पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवाहच बंद करून टाकला. मग नदी काय करणार, घुसणार नाही इकडे तिकडे. पण या लोकांचं काय जात नाही. का जिंकायचंय मला पुणे वाचवायचंय. मला पुण्याचा विकास, ज्याला शाश्वत विकास म्हणतोय, तो करून दाखवायचा आहे. आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती, कारण बसले होते इथले सुभेदार. म्हटलं ठीक आहे, तुम्ही चांग भलं करत असाल पुण्याचं तर करा. आणि आपल्या सत्तेच्या काळात ज्या गोष्टीला आपण स्टे दिला होता, आपली सत्ता, आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पुन्हा जोमाने तिकडे लाखो ट्रक ते सगळे डेब्री राडा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं. याला विकास म्हणायचा? हा विकास नाही, हा विकार आहे. होय, भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा. तुम्ही घाबरू नका. फ्लॅटवर जाताना पैसे भेटल. म्हणतो माझं पेन्शन टाकलं, मला फ्लॅट मला ओरडतात.